नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल सक्सेस की आणि मी अमोल वांगोळकर आपलं या चॅनलवर स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे पायथागोरसचा प्रमेय यामधील संकीर्ण प्रश्न संग्रहाचा दुसरा भाग। या अगोदर आपण पहिल्या भागामध्ये प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा यांना पूर्णपणे पाहिलेला आहे। त्यानंतर आता काही प्रश्न आपण या दुसऱ्या भागामध्ये आणि उर्वरित प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर आपल्याला विनंती असेल की सर्वांनी हे सर्व भाग अनुक्रमे जर बघितले तर नक्कीच तुम्हाला या सर्व उदाहरणांची चांगली लिंक लागेल। आणि याशिवाय तुम्हाला अजून काही प्रकरण जर पाहायचे असतील तर इथं वरती आय बटन दिलेलं असतं, यामध्ये व्हिडिओच्या काही लिंक मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पाहिला तर त्या व्हिडिओच्या शेवटी देखील इतर काही प्रकरणांचे लिंक तुम्हाला इथं पाहायला मिळतील। चला तर आपण आता इथं सुरुवात करू। प्रश्न तिसऱ्यापासून, त्रिकोण RST मध्ये कोन S बरोबर 90 अंश आणि कोन T बरोबर 30 अंश, RT बरोबर 12 सेमी तर RS व ST काढा। तर इथं आपल्याला जो त्रिकोण दिलाय RST, तर या त्रिकोणाचे दोन कोण आपल्याला दिलेले आहेत। कोण S हा 90 अंशाचा सांगितलाय आणि कोण R जो आहे T जो आहे तो 30 अंशाचा सांगितलाय। ठीक आहे, आपण अगोदर त्रिकोण RST व्यवस्थित काढून घेऊ। तर इथं हा जो त्रिकोण दिलाय या त्रिकोणाचा S हा कोन जो आहे तो 90 अंशाचा म्हणजे काटकोन आपल्याला दिलाय आणि कोन T हा 30 अंशाचा आहे। कोन R हा आपल्याला माहित नाही, तो आपल्याला काढावा लागेल। आणि RT ही जी बाजू आहे, RT बाजू म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा 12 सेंटीमीटर आहे। तर यावरून RS व ST या दोन बाजू आपल्याला काढायच्या। तर मग सुरुवात करू आपण उत्तराला। इथं आपल्याला जी माहिती दिली आहे, त्रिकोण RST मध्ये त्रिकोण RST मध्ये पक्षात दिलेली जी माहिती आपल्याला कोन S बरोबर 90 अंश, कोन T बरोबर 30 अंश, बाजू RT बरोबर 12 सेमी, कारण आहे पक्ष। ही दिलेली माहिती आपण जशाला तशी लिहून घेऊ आणि त्यास कारण देणार आहोत पक्ष। मग त्रिकोणाचे जर दोन कोन माहिती असतील तर तिसरा कोन आपल्याला काढता येईल। म्हणून इथं पहा, कोन S अधिक कोन T अधिक कोन R बरोबर 180 अंश। त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज बरोबर आहे 180 अंश। तर इथं दिलेला जो कोन S हा 90 अंशाचा, T हा कोन 30 चा, R हा कोन माहित नाहीये तो काढायचा आहे। तसं डायरेक्टही आपण लिहू शकलो असतो R हा 60 अंशाचा कोन, परंतु आपण व्यवस्थित जर स्टेप बाय स्टेप लिहिलं तर याचे पूर्ण मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये मिळतील। 120 अधिक कोन R बरोबर 180 अंश म्हणजेच कोन R बरोबर 180 वजा 120 म्हणजेच R हा 60 अंशाचा कोन आहे। आणि म्हणून इथं त्रिकोण RST हा 30 60 90 चा त्रिकोण होईल। 30 60 90 चा
त्रिकोण आहे आणि हा जर त्रिकोण 30 60 90 असेल तर मग म्हणून 30 60 90 च्या प्रमेयानुसार आपल्याला या दोन बाजू काढता येतील. इथे लिहूया म्हणून 30 60 90 च्या प्रमेयानुसार आणि या प्रमेयानुसार काय होईल तर हा जो कोण आहे 30 अंशाचा आहे आणि हा 60 अंशाचा आहे. तर 30 अंश कोणासमोरील भुजा नाही कोण आर हा 30 अंशाचा निघालाय, टी हा 60 अंशाचा कोण दिलेला आहे, यस हा काटकोन. उलट लिहिण्यात आलं आपल्याकडनं. आर आपण जो कोण काढलाय त्याचं माप आहे 60 अंश. तर ठीक आहे, आर हा कोण इथं 60 चा आहे. आपण आर बिंदू खाली घ्यायला पाहिजे होता आणि टी वरती, मग ती आकृती व्यवस्थित झाली असती. म्हणजे आकृती सुद्धा आपल्याला पूर्ण मार्क मिळण्यासाठी प्रमाणबद्ध काढणं आवश्यक असतं, कारण हा 60 अंशाचा कोन आणि इथं 30 अंशाचा कोन असेल. पहा, सर्वात लहान जी बाजू असते त्या समोरील कोन सर्वात लहान असतो, म्हणून कोन टी वरती पाहिजे, टी बिंदू वरती आणि आर बिंदू इथं. म्हणजे हा 60 अंशाचा कोन आहे आणि हा 30 अंशाचा आहे. तर इथं पहा आता 30 60 90 च्या प्रमाणानुसार 30 अंश कोणासमोरील बाजू एस आर हिची लांबी कर्णाच्या निमपट होईल आणि म्हणून 1/2 गुणिले कर्ण टी आर आणि इथं होईल मग 1/2. याला कारण देऊ आपण 30 अंश कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू. तर 1/2 गुणिले बाजू टी आर म्हणजे 12, 2 ने 12 ला भाग दिल्यास इथं एस आर ची लांबी मिळेल आपल्याला 6 सेंटीमीटर. एस आर बरोबर किती 6 सेमी. आणि तसेच आता बाजू आपल्याला एस टी काढायची आहे. एस टी काढण्यासाठी आता काय करायचंय, एस टी बरोबर म्हणजे 60 अंश कोणासमोरील बाजू बरोबर कर्ण 3/2 गुणिले कर्ण म्हणजेच टी आर आणि बरोबर कर्ण 3/2 गुणिले 12. 2 ने 12 ला भाग दिल्यास 6 कर्णी 3 म्हणजेच एस टी बरोबर 6 कर्णी 3 सेमी हे त्याचं उत्तर होईल. तर या पद्धतीने या दोन बाजू आपल्याला काढता येतील. जर 2 मार्कासाठी हा प्रश्न आला तर इथं तिसरा जो कोन आहे कोन आर हा डायरेक्ट जरी आपण लिहिला असता इथं आणि मग 30 60 90 च्या प्रमाणानुसार एवढी माहिती लिहिली असती तरी सुद्धा चाललं असतं. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही सिस्टमॅटिक लिहिलं तुम्हाला पूर्ण मार्क्स परीक्षेला मिळणं आहेच. त्यानंतर प्रश्न जो चौथा दिलाय, आयताचे क्षेत्रफळ 192 चौरस सेंटीमीटर असून त्याची लांबी 16 सेमी आहे, तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. इथं आयताचा जो कर्ण दिलाय किती सांगितलं आपल्याला 192 चौरस सेंटीमीटर कर्ण सांगितलाय. तर ही आयताची बाजू झाली म्हणजे रुंदी, त्यानंतर आयताची लांबी, आणि हा आपला संपूर्ण आयत. आयताचा काढायचा आपल्याला कर्ण. या आयताला आपण नाव देऊया. इथं जर आपण याला नाव दिलं, समजा
पी क्यू आर एस हा जर आयत आहे असं गृहीत धरला आपण, पी क्यू आर एस, तर याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे. यावरून आपण रुंदी काढू आणि त्यानंतर आपल्याला कर्णाची लांबी काढता येईल. तर इथं पहा, आकृती आपण घेतली नसती तरी सुद्धा चाललं असतं. आकृती घेऊनही आपल्याला उत्तर लिहिता येईल. दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो, पण आकृती घेतल्यामुळं अधिक आपल्याला समजणार आहे म्हणून मी इथं आकृती वापरली. तर आयताचं जे क्षेत्रफळ आहे 192 चौरस सेंटीमीटर आहे, लांबी आहे 16. मग इथं काय करू आपण, चौकोन पी क्यू आर एस हा आयत असून एरिया चौकोन म्हणजे त्याचं क्षेत्रफळ पी क्यू आर एस बरोबर 192 चौसेमी हे दिलेले आहे आपल्याला. आणि त्याची लांबी जी आहे क्यू आर बरोबर 16 सेंटीमीटर, कारण पक्ष, पक्षात दिलेली माहिती आहे. आणि पक्ष जर दिला असेल तर आता इथं काय करायचं आपल्याला, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी, आणि म्हणून इथे लिहावं लागेल पण आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आणि लांबी जी आहे ती 16, सॉरी इथं आपल्याला क्षेत्रफळ ठेवायचे 192 आणि बरोबर लांबी इथं 16 गुणिले रुंदी म्हणजेच बाजू पी क्यू आपल्याला काढायची आहे. तर इथं काय होईल, 192 ला आपण इथं 16 ने भाग देऊ बरोबर पी क्यू, आणि 16 ने भाग दिल्यास पी क्यू बरोबर असेल 16 × 16 उरले 3, तर 16 × 2 = 32 म्हणजे 12 सेंटीमीटर ही आयताची रुंदी आहे. मग आयताची रुंदी जर 12 सेंटीमीटर आहे तर कर्ण पी आर काढायचा आहे. मग इथं काय होईल, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यू बरोबर 90 अंश आहे, कारण आयताचा कोण हा आयताचा कोण आहे, आयताचा कोण. आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार इथं जो कर्ण आहे पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग, आणि कर्ण पी क्यू आपल्याला आता कर्णाची किंमत काढायची. मग पी क्यू ची किंमत 12 चा वर्ग अधिक 16 चा वर्ग म्हणजेच 144 अधिक 16 चा वर्ग 256. दोन्हींची इथं बेरीज करायची आपल्याला, म्हणजे जवळपास बेरीज येईल 400. आणि पी आर वर्ग बरोबर 400 तर वर्गमूळ काढून पी आर बरोबर 20, कारण आहे वर्गमूळ काढून. आणि म्हणून आयताच्या कर्णाची लांबी, आयताच्या कर्णाची लांबी 20 सेमी आहे, 20 सेमी आहे, हे त्याचं उत्तर होईल. तर या पद्धतीनं हा चौथा प्रश्न इथं आपण घेतलेला आहे. आता पुढचा 5वा जो प्रश्न आपल्याला विचारला आहे, इथं आपल्याला 2 मार्काचे आणि 3 मार्काचे प्रश्न इथं सुरुवातीला विचारलेले आहेत. आणि असाच मग चढता क्रम प्रश्नांचा संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये ठेवलेला आहे.
सोप्याकडून अवघडाकडे या पद्धतीने प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तर 5वा जो प्रश्न दिला, एका समभुज त्रिकोणाची उंची कर्णे 3 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. तर समभुज त्रिकोण म्हणजे आपल्याला 3 बाजूंची लांबी समान असणारा त्रिकोण, आणि 3 बाजूंची लांबी जर समान आहे तर मग आपल्याला त्या त्रिकोणाची उंची काढायची आणि परिमिती पण काढायची. तर या प्रकारचा एक प्रश्न आपण पहिल्या भागामध्ये सुद्धा पाहिलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला आठवेल, नसेल पाहिला तर अवश्य पहा. या ठिकाणी समभुज त्रिकोण घेतलाय आपण, उंची दिलेली आणि बाजू काढायची. पहिल्या भागामध्ये बाजू दिली होती, त्यावरून आपण उंची काढली होती. त्रिकोणाला नाव आपण देऊया ABC. हा समभुज त्रिकोण होईल. समजा त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे आणि त्याची AD ही उंची आहे असं गृहीत धरू. मग काय इथे लिहू आपण, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण असून या ठिकाणी AD लंब आहे. AD कुणाला लंब आहे, बाजू BC ला, आणि त्यानंतर AD म्हणजे त्याची उंची जी आहे ती कर्णे 3 सेमी आहे, कारण आहे पक्ष. ही आपल्याला दिलेली माहिती आहे आणि यावरून बाजू आणि त्यावरून परिमिती काढणार. तर त्यासाठी काय, आता हा जर समभुज त्रिकोण दिला आणि AD लंब BC आहे, तर मग आता काय करणार, इथं त्रिकोण ABD हा जो अलीकडचा त्रिकोण आहे ABD, यामध्ये पहा कोण B किंवा सुरुवातीला कोण D आपण घेऊया. कोण D हा 90 अंशाचा आहे, कारण आहे पक्ष, आणि त्यानुसार हा कोण काटकोन आहे. कोण B जो आहे बरोबर आहे 60 अंश, कारण आहे समभुज त्रिकोणाचा कोण. समभुज त्रिकोणाचा कोण. त्यानंतर कोण BAD हा जो आहे 30 अंशाचा कोण होईल, कारण आहे उरलेला कोण. आणि म्हणून काय होईल, इथं त्रिकोण ABD हा 30, 60, 90 चा त्रिकोण आहे. आणि मग 30, 60, 90 चा त्रिकोण जर असेल तर मग काय होईल, म्हणून 30 अंश कोणासमोरील बाजू, इथं पहा हा 30 अंशाचा कोण A आहे, त्याच्या समोरील बाजू BD ही कर्णाच्या म्हणजे ABच्या निम्मी असेल, आणि 60 अंश कोणाचा, 60 अंशाचा कोण B आहे त्या समोरील बाजू म्हणजे AD. आपल्याला इथं काय करायचं आहे, 60 अंश कोणासमोरील बाजू. अगोदर इथं आपण घेणार आहोत, म्हणून 30, 60, 90 च्या प्रमाणानुसार 30, 60, 90 च्या प्रमाणानुसार काय व्हायला पाहिजे, 60 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे AD ही कर्णाच्या कर्णित 3/2 पट असते, आणि कर्ण जो आहे आपला तो AB. याला कारण देऊ 60 अंश कोणासमोरील बाजू. आणि इथं आपल्याला AD ची जी लांबी दिली आहे कर्णित 3 बरोबर कर्णित
3/2 गुणिले ए बी आणि म्हणून काय होईल करणे 3 गुणिले 2/3 करणे 3/2 हा पूर्णांक डावीकडे येऊन व्यस्त होणार आहे आणि म्हणजे व्यस्त म्हणजे अंशाच्या जागी छेद आणि छेदाच्या जागी अंश अशी आपल्याला मांडणी मिळेल। मग करणे 3 ने करणे 3 ला भाग दिला म्हणजे ए बी बरोबर 2। ए बी म्हणजे त्याची बाजू झाली। आता यावरून त्या त्रिकोणाची परिमिती काढायची आहे। मग समभुज त्रिकोणाच्या परिमिती सूत्र काय आहे? समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू आणि म्हणून त्रिकोण एबीसी ची परिमिती बरोबर त्रिकोण एबीसी ची परिमिती बरोबर आहे 3 गुणिले बाजू आणि मग काय होईल बरोबर 3 गुणिले बाजू 2 म्हणजे 6 सेमी ही झाली त्या त्रिकोणाची परिमिती। आणि यानंतर मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 6 आपण या भागात घेणार आहोत। हा आपला शेवटचा प्रश्न घेऊ कारण प्रत्येक भागामध्ये आपण 3 किंवा 4 प्रश्नांचा समावेश करतोय ज्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न व्यवस्थित समजले पाहिजे आणि आपला प्रत्येक भाग जो आहे खूप मोठा व्हायला नको। छोटे छोटे भाग जर असतील तर तुम्हाला पाहायला सोयीस्कर होतात, ते व्यवस्थित तुम्ही पाहू शकता। म्हणून आपण 3 किंवा 4 प्रश्न इथे घेतोय। इथं आपल्याला 6व्या प्रश्नामध्ये त्रिकोण एबीसी मध्ये रेख एपी ही मध्यक आहे। जर बीसी बरोबर 18 आणि एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 260 तर एपी आपल्याला काढायची आहे। तर त्यासाठी आपण इथं त्रिकोण एबीसी तर आपल्याला काढावं लागेल अशा प्रकारे की बीसी ही 18 असायला पाहिजे। तर एपी ही मध्यगा आपल्याला सांगितली आहे म्हणजे इथं ए पासून मध्यबिंदू समोरील जो बाजू इथं वरती आपण ए हा शिरोबिंदू घेऊ आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू आपल्याला पी इथं दाखवणं आहे म्हणजे सी मध्यगा होईल। त्रिकोणाला नाव देऊ आपण त्रिकोण ए बी सी। वरती बिंदू ए खाली असेल बी इथं येईल सी। एपी ही त्रिकोणाची मध्यगा म्हणजे पी हा जर बीसी चा मध्यबिंदू असेल आणि हा मध्यबिंदू समोरील शिरोबिंदूला जोडल्यानंतर जो रेषाखंड मिळतो त्याला आपण मध्यगा म्हणतो। म्हणजे इथं काय होईल एपी ही काय मध्यगा आहे आणि यावरून आपल्याला या मध्यगीचीच लांबी इथं काढायची। तर दिलेली जी माहिती आहे प्रश्नामध्ये ती आपण इथं सुरुवातीला घेऊ। त्रिकोण एबीसी मध्ये रेख एपी ही मध्यगा आहे। काय सांगितलंय रेख एपी ही मध्यगा आहे असून बीसी किती सांगितलंय बीसी बरोबर 18 एबी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 260 कारण आहे पक्ष आणि म्हणून आता इथं अपोलोनियसचा प्रमेय आपल्याला वापरायचा आहे। जर त्रिकोणाची मध्यगा दिली असेल तर आपल्याला या प्रकरणामध्ये अपोलोनियसचा प्रमेय इथं वापरायचा असतो आणि त्यावरून आपण मध्यगा किंवा मध्यगेमुळे तयार होणाऱ्या रेषाखंडांची लांबी काढू शकतो आणि म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसचा प्रमेय काय सांगतोय
की जर समजा AP ही मध्यगा असेल तर मध्यगेला समाविष्ट करणाऱ्या बाजू AB आणि AC यांच्या वर्गांची बेरीज बरोबर मध्यगेच्या वर्गाची 2 पट अधिक मध्यगेमुळे तयार होणाऱ्या एका रेषाखंडाच्या वर्गाची 2 पट असं समीकरण आपल्याला या प्रमाणानुसार मिळतं. म्हणून इथं आपल्याला लिहायचंय मध्यगेला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. मध्यगेला समाविष्ट करणाऱ्या बाजू म्हणजे मध्यगा ज्या 2 बाजूंच्या मध्ये येते त्यांच्या वर्गाची बेरीज बरोबर मध्यगेच्या वर्गाची 2 पट म्हणजे 2 AP चा वर्ग अधिक 2 BP चा वर्ग हा संबंध आपल्याला या प्रमाणानुसार मिळतो. आणि मग यामध्ये आता किंमत जर आपण ठेवली तर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 260 दिलेलं आहे. याचा लिहू बरोबर 260. आपल्याला BC काढायची, BC दिलेली 18 तर BC 18 असेल तर BP ची लांबी, कारण BP हा रेषाखंड BC च्या निमपट आहे आणि म्हणून इथं 2 AP वर्ग जशाल तसं, कारण AP काढायचंय इथं 2 पुन्हा हे पुढचे 2 जशाल तसे BP ची लांबी ही BC च्या निम्मी आहे म्हणून इथं 1/2 BC BP चा वर्ग होता म्हणून कंसाचा वर्ग ठेवू, कारण P हा BC चा मध्यबिंदू आहे. कारण काय P हा BC चा मध्यबिंदू आहे आणि मग मध्यबिंदू असल्यामुळं काय होईल तर BP ची लांबी ही BC च्या निम्मी होईल आणि म्हणून काय होईल 260 बरोबर 2 AP वर्ग अधिक 2 गुणिले 1/4 1 चा वर्ग. एक काम करूया, वर्ग करण्यापेक्षा आपण इथं 1/2 गुणिले BC ची जी किंमत दिली 18 ती इथं कंसात ठेवू आणि कंसाला वर्ग देऊ. 2 ने 18 ला भाग दिल्यास 9 येईल म्हणजे परत आता या संख्या 260 बरोबर 2 AP वर्ग हे जशाला तसं लिहायचं, यामध्ये काहीच बदल करायचा नाही आपल्याला. मग 2 गुणिले 9 चा वर्ग आहे, कारण कंसाला वर्ग आहे म्हणजे 9 चा वर्ग 81 आणि मग काय होईल आता 260 बरोबर 2 AP चा वर्ग अधिक 81 गुणिले 2 162. मग 260 वजा 162 डावीकडे गेले म्हणजे वजा झाले बरोबर 2 AP वर्ग जशाला तसे आपण ठेवले. 162 ला 260 मधून वजा केले म्हणजे पहा 200 मधून आता आपल्याला थोडक्यात 60 गेले तर 102 वजा करायचे म्हणजे थोडक्यात 98 उरले. 98 बरोबर 2 AP वर्ग मग गुणिले 2 उजवीकडे येऊन 98 ला भागिले होईल म्हणजेच 98/2 बरोबर AP वर्ग आणि म्हणून AP वर्ग बरोबर 98 ला जर 2 ने भाग दिला तर 2 चोक 8 आणि 2 9 18 49 आणि म्हणून वर्गमूळ काढून AP बरोबर 7. कारण देऊया वर्गमूळ काढून. तर मध्यगा AP ची लांबी ही 7 सेंटीमीटर झालेली आहे. तर या दुसऱ्या भागामधले आपले 4 प्रश्न इथं मित्रांनो पूर्ण झालेले आहेत. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून लिहायला विसरू नका. आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नसेल केलं तर अवश्य करा आणि बेल बटन जरूर दाबा ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. भेटूया पुढच्या 3ऱ्या भागामध्ये.